मुंबई ठाणे कुर्ला येथे रस्त्यावर अडथळे असल्याने अग्निशमन तसेच रुग्णवाहिका यंत्रणा न पोहोचल्याने जीवित व वित्तहानी झाली होती। या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले नगर परिषदेच्या आरक्षित नो डेव्हलपमेंट झोनखालील जागेत असलेले अनधिकृत बांधकाम वेंगुर्ला मुख्याधिकारी यांनी हटवण्याची कारवाई पालिकेच्या पथकाने घेतली। वेंगुर्ले शहरात काही बांधकाम अनधिकृत उभारली जात असल्याचा आरोप काही दिवसापूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या कौन्सिल सभेत झाला होता। त्यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सदर बांधकामावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे जाहीर केले होते। त्यानुसार ही कारवाई केली। वेंगुर्ले निमुसगा येथील काही जागा ही नगर परिषदेची आरक्षित जमीन असून ती नो डेव्हलपमेंट झोन खाली येते। येथील काही जागा श्री भक्ता नामक व्यक्तीने खरेदी करून त्यावर 200 मीटर आणि 6 फूट उंचीचे दगडी बांधकाम असलेले कंपाऊंड आणि आत 200 स्क्वेअर फूटचे दगडी शेतघरासारखे बांधकाम केलेले आहे। गेली 1.5 वर्षे सदर व्यक्तीला नगर परिषदेने वारंवार नोटिसा बजावून ते बांधकाम पाडण्याची विनंती केली होती, परंतु त्या व्यक्तीकडून कोणतेच सहकार्य मिळाले नाही। त्यामुळे नगर परिषद मुख्याधिकारी साबळे यांच्यासह नगर परिषदेचे रचना सहाय्यक प्रीतम गायकवाड, पांडुरंग नाटेकर, विठ्ठल सोपटे, सागर चौधरी, लक्ष्मण जाधव, सातार्डेकर तसेच सफाई कर्मचारी सहभागी झाले होते। तसेच सुंदर बाटले रस्ता वायडिंग अनधिकृत कुंपणे तोडण्याची कारवाई केली। नमस्कार। वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत वेंगुर्ला नगर परिषदेच्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने दिनांक 16/1/2019 रोजी वेंगुर्ला नगर परिषद हद्दीतील ना विकास क्षेत्र अर्थात नो डेव्हलपमेंट झोन अशा दीपगृह रस्त्यावर एक बांधकाम निष्कासित केले। सदरचे बांधकाम अनेक दिवसांपासून उभारले गेले होते, ज्याच्यामध्ये पक्क्या स्वरूपाचे कंपाऊंड वॉलचे बांधकाम आणि आतमध्ये काही इमल्याचे बांधकाम होते। सदर बाबतीमध्ये संबंधितांना वारंवार तोंडी तसेच लेखी नोटीसेस देण्यात आल्या होत्या आणि इतर सर्व कायदेशीर बाबींचीही पूर्तता करण्यात आली होती आणि त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला होता की स्वतः त्यांनी स्वखर्चाने सदरचे अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकाम काढून टाकावे। परंतु यावर अनेकदा वारंवार सूचना देऊनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेवटी नगर परिषदेला एक कटू निर्णय घेऊन सदरचे बांधकाम JCBच्या साहाय्याने निष्कासित करावे लागले। त्याचबरोबर कालच्याच दिवशी वेंगुर्ल्यातील सुंदर बाटले या भागातील वाढवलेली कंपाऊंडची भिंत मोकळी करून सुंदर भाटल्याकडे जाणारा रस्ता मोकळा करून देण्यात आला। सदरच्या कंपाऊंड किंवा वही ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे मागील राहणाऱ्या पूर्ण वसाहतीमध्ये मोठी वाहनांना जाणं दुरापास्त झाले होते आणि आपल्या समोर काही उदाहरणं ताजी आहेत, जसे की मुंबईमधील कुर्ला किंवा ठाण्यातल्या आग लागल्याच्या घटना, जिथे सुसज्ज अग्निशमन यंत्रणा असून देखील ती फक्त त्या ठिकाणी काही अडथळ्यांमुळे रस्त्यावर पडलेले काही बांधकाम साहित्य, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाड्या आणि चुकीच्या पद्धतीने बांधलेले कंपाऊंड याच्यामुळे तिथं पोहोचू शकल्या नाहीत आणि अनेक म्हणजे जवळजवळ 15 ते 20 जणांना तिथे प्राणांना मुकावे लागले होते। अशी दुर्दैवी घटना वेंगुर्ला नगर परिषदेच्या हद्दीमध्ये कधीही घडू नये यासाठी ह्या प्रकारच्या उपाययोजना आवश्यक होत्या आणि त्या भागामधल्या त्या समस्येला अनुषंगून आपण नगर परिषदेमार्फत ती कारवाई करण्यात आली। याच्यामध्ये संबंधितांना समजावून सांगून त्यांची वही वाढवलेली वही नगर परिषदेने सुरक्षितरित्या आणि त्यांचे कोणतेही नुकसान न होऊ देता काढून घेतली आणि त्याला योग्य त्या अंतरावर मागे सारून पुन्हा वेंगुर्ला नगर परिषदेने ती वही बांधून दिलेली आहे आणि तो रस्ता एक आपला नगर परिषदेचा अग्निशमन बंब तसेच इतर आपत्कालीन सेवा जसे की ॲम्ब्युलन्स इत्यादी निर्व्यातपणे शेवटच्या घरापर्यंत जाऊ शकतील असा रस्ता खुला करून तिथे दिलेला आहे। तसेच यापुढे वेंगुर्ला नगर परिषद आपल्या सर्व सन्माननीय नागरिकांना आवाहन करते की वेंगुर्ला नगर परिषद मार्फत बांधकाम परवानग्या ह्या अतिशय सुलभरित्या दिल्या जातात। त्यामुळे इतर कोणत्याही अफवांवर किंवा कुणाच्या चुकीच्या मार्गदर्शनाला बळी न पडता सर्व नागरिकांनी नगर परिषदेकडून योग्यरित्या परवानगी प्राप्त केल्यानंतरच बांधकाम किंवा कुठल्याही बांधकामामध्ये बदल करावे, अन्यथा नाईलाजाने नगर परिषदेला त्यावर अतिक्रमण विरोधी आणि अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई करावी लागेल। त्यामुळे पुन्हा एकदा मुख्याधिकारी म्हणून मी सर्व शहरवासियांना आवाहन करतो की त्यांनी
कोणत्याही प्रकारचे अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकाम करू नये आणि नगर परिषदेला आतापर्यंत जसं सर्व नागरिकांची साथ मिळत आलेली आहे तशीच साथ या अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर बांधकाम विरोधीच्या मोहिमेची सगळ्यांची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एकूणच सर्व नागरिकांचे नगर परिषदेला असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त. कोकण लाईव्हसाठी सुरेश कोलगेकर, वेंगुर्ला.